तर का म्हणता माझ्या लाडक्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मोनाबाईच्या या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. बसवर बसून मी कुठं चालली हे तर तुम्हाला समजलंच असेल. आमच्या गँगचं म्हणणं आहे का पेपर लिहून नाही लिहून पण ब्लॉग कंटिन्यू चालूच पाहिजे. नेहमीप्रमाणे आपल्याला सीट तर लास्टवालीच मिळाली. मग पोचलो मी कॉलेजमध्ये आणि बघू शकता या छोट्या छोट्या मुली या लहानुल्या बाईंच्या शाळेमध्ये ॲडमिशन करून बघाल तुम्ही मी किती तीर मारणार आहोत. त्यासाठी तुम्हाला माझे ब्लॉग कंटिन्यू बघावं लागेल. पेपर वगैरे लिहून झाला. पेपर लिहून एवढे थकले का इकडे पाणी पिऊ लागले. आणि हा आपला बंटी भाऊ. कॉलेजमधून आलो बस स्टॉपवर आणि तिथे घेतलो 10 रुपयाचे तुरतुरे. तुम्हाला आवडतात का तुरतुरे? कमेंटमध्ये नक्की सांगा बरं. मग आली आमची लाल परी आणि आम्ही रवाना झालो गडचिरोलीसाठी. गडचिरोलीच्या बस स्टॉपवर जाताच दिसला मला माझा बुगा बाबा. तुम्ही याला ओळखला का? कमेंटमध्ये नक्की सांगा. जे माझे ब्लॉग पहिलेपासून बघताय त्यांना तर नक्कीच माहीत आहे. जिओ ऑफिसमध्ये थोडंसं काम होता पण आमचं काम काही झालं नाही. मग तिथून आलो ना आम्ही 120च्या स्पीडनं 23 रुपयाच्या सेलमध्ये. इथे बघू शकता तुम्ही किती सारी गर्दी आहे. 20 रुपयाची वस्तू घेऊन 23 रुपये देऊन 3 रुपये असे पचवत आहोत जसं काही अंबानी आमचा बुगा बाबा हो. त्यांनी मला माझे 8 रुपये परत नाही दिले. या दुकानामध्ये आम्ही निघालो सामान घेऊन पाणीपुरीच्या शोधामध्ये. 8 रुपये पचवण्याचं एवढा दुःख होत होता का डायरेक्ट आलो पाणीपुरी खायला आणि पाणीपुरी खाऊन मी रडून दिलो. वाटते का मी पाणीपुरी खाऊन कधी रडीन म्हणून? कारण पाणीपुरी आपला परमनंटवाला लव हो. तुम्ही पेरेम बिरेम म्हणाल. माझ्या बहिणीला म्हणतो का घेऊन दे बाई, तर मी नाही घेऊन दे म्हणून अशी चिडवते मला का आता तर मी खरंच रडीन. माझा एक आसूड जमिनीवर टपकणारच होता का तेवढ्यात आली बस आणि मी रवाना झालो माझ्या गावासाठी. तर भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये.